हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. या राज्य सरकारच्या करायचं काय खाली मुंडकं वर पाय, राज्य सरकारच्या करायचं काय खाली मुंडकं वर पाय. हम सब एक है, हम सब एक है. कारण जमीन नावावर झालेच पाहिजे झालेच पाहिजे. सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करा रद्द करा, रद्द करा. सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करा रद्द करा, रद्द करा. कृषी महाविद्यालय रद्द करा रद्द करा, रद्द करा. वाळू डेपो रद्द करा रद्द करा, रद्द करा. एमआयडीसी रद्द करा रद्द करा, रद्द करा. एमआयडीसी रद्द करा रद्द करा, रद्द करा. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. हम सब एक है, हम सब एक है. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. या राज्य सरकारच्या करायचं काय खाली मुंडकं वर पाय, राज्य सरकारच्या करायचं काय खाली मुंडकं वर पाय. हम सब एक है, हम सब एक है. सिल्लोड तालुका असेल किंवा आपला जिल्हा असेल किंवा राज्य असेल किंवा भारत देश असेल, इथे जे आहे तर गेल्या अनेक वर्षापासून गाऱ्हाण जमिनीमध्ये जे आहे तर अनेक वर्षापासून शेतकरी जे आहे तर जमीन कसतो, परंतु आजपर्यंत जे आहे तर शेती या लोकांच्या नावावर झालेली नाही. म्हणून सिल्लोड तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे आहे तर लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे जे आहे तर अनेक वर्षापासून जे आहे तर आंदोलन करण्यात येत आहे. आणि हे आंदोलन कशासाठी करण्यात येत आहे की गायरान जमीन जे कसात आहे ज्यांना 40-40, 50-50 वर्ष झाली, परंतु आजपर्यंत जे आहे तर सरकारने गायरान जमीन नावावर केलेली नाही. जेव्हा नियम असा आहे की 90च्या अगोदरची जी जमीन आहे ते नावावर झाली पाहिजे, परंतु सरकार जे आहे हे सरकार जे आहे जमीन नावावर करत नाही. मागच्या आठवड्यामध्ये मॅजिस्ट्रेट आम्ही जे आहे तर काही आमचे शेवगावचे प्रकरण होते आणि ते नावावर झाली पाहिजे यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहे. गायरान जमीन नावावर झाली पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये मी असेल, माहिती सर असेल, आम्ही लोकांनी जे आहे तर औरंगाबादचे जे आहे जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये आणि सिल्लोड तालुक्यामध्ये काही प्रपोजल असे आहे की शेतकरी जे आता 50-50 वर्षापासून 40-40 वर्षापासून जे आता गायरान जमीन कसत आहे आणि हे गायरान जमीन जे आहे तर लोकांच्या नावावर झाली पाहिजे. तर कलेक्टरने आम्हाला सांगितलं की सध्या आहे मला अधिकार नाही, अधिकार जे आहे तर सरकारने काढून घेतलेला आहे. आमचे 2 मोर्चे झाले, एक नागपूर युनायटेड झाला आणि एक मुंबई मंत्रालयावर झाला, परंतु मोर्चा झाला. परंतु मुख्यमंत्रीने आम्हाला सांगितलं की आम्ही जे आहे त्या गायरान जमीन नावावर करून देऊ, पण आतापर्यंत जे आहे तर कोणता जी.आर. जे आहे सरकारने काढलेला नाही. आणि तेच बरोबर जे आहे आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये जे आहे तर राजारवाडी असेल, मगरूळ असेल, डोंगरगाव असेल किंवा मोठा बुद्रुक असेल, ज्या ठिकाणी जे आहे तर जो सुपीक जमीन आहे, जे जमीन जे आहे तर शेतकरी जे आहे तो करतो ते त्या शेतीवर जे आहे तर इथल्या जे आहे तर राजकारत्याला जे आहे तर इथल्या आमदारनी जे आहे तर त्या ठिकाणी जे आहे तर एमआयडीसी आणण्याचा जे आहे तर प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु या भागामधील शेतकऱ्यांनी जे आहे तर त्याला तीव्र विरोध केलेला आहे. या अगोदर आम्ही तिथे निवेदन दिलं. मगरूळमध्ये जे आहे तर आमची एमआयडीसी रद्द करा म्हणून एक परिषद झाली. 100% मगरूळ असेल, राजारवाडी असेल, डोंगरगाव असेल किंवा मोढा असेल, या भागातील शेतकऱ्यांनी जे आहे तर या एमआयडीसीला विरोध केलेला आहे. परंतु इथल्या आमदाराच्या हट्टीमुळे जे आहे तर वारंवार जे आहे तर प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे तर या लोकांना नोटीस देणे, जमीन मोजणे हा जे आहे तर काम सध्या चालू आहे. परंतु जोपर्यंत आम्ही एक होत नाही आणि जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत जे आहे तर हे सरकार जे आहे तर जागेवर येणार नाही. कारण की आतापर्यंत जे आहे तर या राज्यकर्त्यांनी जे आहे तर आम्हाला धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, हिंदू मुसलमान मंदिर मस्जिदच्या नावाने जे आहे तर लढवले. परंतु आता जे आहे तर हे जे सरकार आलेले आहे, आता जे हे 3 अजित पवार सरकार असेल, शिंदेचे सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, हे अब्बा डब्बा चप्पाची सरकार आहे. हे अब्बा डब्बा चप्पाची सरकार आहे. हे सरकार कोणाचं ऐकत नाही आणि काहीच करत नाही. म्हणून ह्या सरकारला बदल्याशिवाय जे आहे तर आपल्याला जे आहे तर पर्याय राहिलेला नाही. जोपर्यंत आपल्या गोरगरिबाची विचार करणारी सरकार येत नाही, जोपर्यंत कष्टकऱ्यांचे विचार करणारी सरकार येत नाही, जोपर्यंत कामगारांची, शेतमजुरांची विचार करणारी सरकार येत नाही, तोपर्यंत जे आहे तर या लोकांचं, गरीब लोकांचं कल्याण होणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर आपण जे आहे तर आमचे जे गोरगरिबांची कामे करतात अशा लोकांना जे आहे तर निवडून दिला पाहिजे.
परंतु निवडणूक आल्या का तिथे जाती धर्माच्या नावाने मतदान मागतात, तर कुणी पैसे देऊन जे आहे मतदान खरेदण्याचा प्रयत्न करतात. तर आता जे आहे तर सर्वसामान्य लोकांनी आणि गरीब लोकांनी जे आहे तर एकत्र येऊन आपली वज्रमूठ बांधून जे आहे तर एक मोठा संघर्ष उभा केला पाहिजे. तर जे आहे तर आपली गायरान जमीन वाचू शकते आणि आपलं MIDC रद्द होऊ शकते. म्हणून जे आहे या ठिकाणी जे आहे तर आमचे खूप गायरानधारक लोक ऊस तोडणीला गेलेले आहेत, त्यामुळे आज संख्या कमी आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर गायरानधारक असतील किंवा MIDC मध्ये जे शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, या सर्व लोकांना घेऊन जे आहे तर आम्ही 1-2 महिन्यामध्ये एक मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी तुमची आम्ही भेट घेऊ आणि या मोर्चामध्ये जे आहे तर सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली हे बी आले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचे ते आभार व्यक्त करतो. आणि आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अंगणवाडीच्या अटॅकच्या जे तालुकाध्यक्ष संगीता अंबोरे यांना मी सांगतो त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधव, आज जे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन छेडलेलं आहे हे खरं पाहता हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी यांनी हे रस्त्यावर उतरलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीने यांना प्रतिसाद मिळाला पाहिजे तसा प्रतिसाद कदाचित नाही आहे. तर शेतकरी आपल्या हक्कापासून आपले स्वतःचे हक्क मागण्यासाठी स्वतःहून पुढे का येत नाही, मला असा प्रश्न पडलेला आहे. जर एखादा पक्ष, एखादी पार्टी, एखादा नेतृत्व जर आपल्यासाठी रस्त्यावर उतरत असेल तर त्यांना साथ देणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण ते तुमच्यासाठी भांडत आहेत, ते स्वतःसाठी भांडत नाही. तर आपला हक्क अधिकार मिळवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि यांनी मुद्देसूदपणे जे मुद्दे मांडलेले आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. तर गायरान जमीन ही फक्त शेतकऱ्यांची नसून हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची आहे, प्रत्येक जनतेची आहे, प्रत्येक लोकांची आहे. कारण गायरान हा विषय पर्यावरणाशी सुद्धा संबंधित आहे. कारण तो शेतकरी पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करतोय, ती गायरान जमीन तो सांभाळतोय, म्हणजे एक प्रकारे शासनाची मालमत्ता तो सांभाळतोय. मग जर तो शासनाला मदत करत असेल तर शासनाने त्याला मदत करावी आणि त्याची हक्काची जमीन त्याच्या नावावर त्यांनी करायला पाहिजे, अशी माझी पण मागणी आहे. आणि ह्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे MIDC साठी जे 4 गावाचे लोक भांडत आहेत आणि कायदेशीर पद्धतीने लढा देत आहेत, त्यांच्या पाठीशी सुद्धा काँग्रेस पक्ष आहे, तिथलचे नेते आहेत, अनिसभाई आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. आणि लवकरच आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमचा हक्काचा लढा नक्कीच न्यायालयात सुद्धा जिंकू आणि रस्त्यावर सुद्धा जिंकू. आणि गरज पडली तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही सगळे मिळून उभारणार आहोत. आणि येथील सत्ताधारी असतील किंवा शासन असेल यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून देऊ. ही अफाट जी सरकार आहे ही फक्त सत्ताधारी लोकांच्या त्यांच्या फायद्यासाठी काम करत आहे, शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य लोकांसाठी काम करत नाही. त्यांना 50 खोके देऊन त्यांनी खरेदी केलेलं आहे. तर हे 50 खोकेवाली सरकार हे जनतेचं सरकार असू शकत नाही. त्यांना 24 मध्ये अद्दल घडवा आणि त्यांना पाडा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. चांगल्या प्रकारे जे ते माझी बहीण संगीता अंबोरे आणि माझे मोठे बंधू महेश शंकरपल्ली यांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, जेव्हापर्यंत तहसीलदार साहेब येते तो 2 शब्द तर बोलतो मी. आपण आपल्या हक अधिकारासाठी जे आहे तर लढत नाही, म्हणून जे आहे तर राजकर्ते आज बदमाश झालेले आहे. जोपर्यंत आपण आपल्या हक अधिकारासाठी लढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. तर आता आपल्याला संघटित होऊन संघर्ष करण्याची जे आवश्यकता सगळ्याला मी विनंती करतो की एकत्र या आणि जास्त संख्येने या.